नमस्कार मित्रांनो, विशाल माहिती कोण YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज एक महत्त्वाचे अपडेट घेऊन आलेलो आहे. पीएम किसान सन्मान निधी या योजनेसाठी जे पात्र लाभार्थी असणार आहेत, यांच्यासाठी महत्त्वाचे अपडेट आहे. ज्या शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत ई-के-वाय-सी केली नाही, त्यांच्यासाठी हे अपडेट आहे. जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा व आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून कोणताही शेतकरी बांधव आपला यापासून वंचित राहणार नाही. तर इथं तुम्ही पाहू शकता सविस्तर माहिती आता आपण इथं तर मित्रांनो, इथं तुम्ही पाहू शकताय पीएम किसान योजना कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय कल्याण विभाग यांच्या मार्फत ही नोट काढण्यात आलेली आहे. पीएम किसान योजनेतील ई-के-वाय-सीच्या पद्धती आणि प्रक्रियांबाबत संक्षिप्त माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, पीएम किसान योजना देशभरातील जमीनधारक शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत थेट लाभ हस्तांतरण डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात 3 समान हप्त्यांमध्ये प्रतिवर्ष ₹6,000 हस्तांतरित केले जातात. आता ही ई-के-वाय-सी कशासाठी? तर कोणत्याही माध्यमांच्या सहभागाशिवाय पीएम किसान योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये पोहोचणार आहे. यामध्ये कोणताही अडथळा राहणार नाही, यासाठी ई-के-वाय-सी करवायची आहे. आता ही ई-के-वाय-सी करण्यासाठी 3 पद्धती आहेत. यामधील कोणतीही एक पद्धत अवलंबून शेतकरी आपली ई-के-वाय-सी करू शकतो. पहिली पद्धत आहे ओटीपी आधारित ई-के-वाय-सी. ही तुम्हाला पीएम किसानच्या पोर्टलवरती आणि मोबाईल ॲपवरून उपलब्ध असणार आहे. त्यानंतर दुसरी आहे बायोमेट्रिक आधारित ई-के-वाय-सी. ही ई-के-वाय-सी करण्यासाठी तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्र किंवा सीएससी केंद्र यामध्ये जाऊन तुम्हाला ई-के-वाय-सी करायची आहे. फेस ऑथेंटिकेशन आधारित ई-के-वाय-सी यामध्ये तुम्हाला पीएम किसान मोबाईल ॲपवरून उपलब्ध असलेल्या ॲपवरून ही ई-के-वाय-सी तुम्हाला करायची आहे. तर ही ई-के-वाय-सी कशी करायची याची सविस्तर माहिती सुद्धा यामध्ये इथं खाली दिलेली आहे. यामध्ये आता पहिली स्टेज राहणार आहे ती ओटीपी आधारित ई-के-वाय-सी. तर ओटीपी आधारित ई-के-वाय-सी करण्यासाठी शेतकऱ्याकडे आधार लिंक केलेला सक्रिय मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला खालील क्रमानुसार ई-के-वाय-सी तुम्ही करू शकता. तर सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसानच्या पोर्टलवरती यायचंय. इथे आल्यानंतर ई-के-वाय-सी वरती क्लिक करायचं. त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून ओटीपी सेंड करायचा आणि यानंतर तुम्ही ओटीपी टाकल्यानंतर तुमची जी ई-के-वाय-सी आहे ती पूर्ण होणार आहे. ओटीपी आधारित ई-के-वाय-सी या पद्धतीने. त्यानंतर दुसरी पद्धत आहे बायोमेट्रिक आधारित ई-के-वाय-सी. आता ही ई-के-वाय-सी तुम्हाला करण्यासाठी तुमच्या जवळील सीएससी सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी जाऊन तुम्हाला ही बायोमेट्रिक ई-के-वाय-सी करवायची आहे. यानंतर यामध्ये तुम्ही आता इथं पाहू शकताय तिसरी जी आहे ती फेस ऑथेंटिकेशनद्वारे ई-के-वाय-सी. तर शेतकरी स्वतःच्या सोयीनुसार त्याच्या मोबाईलद्वारे ही ई-के-वाय-सी करू शकतो. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सर्वप्रथम तुम्हाला गुगल प्ले स्टोअर वरती जाऊन पीएम किसान मोबाईल ॲप आणि आधार फेस आरडी ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने ॲप 2 ॲप असणार आहेत. हे ॲप तुम्हाला तुमच्या पीएम किसान नोंदणीकृत मोबाईल नंबरद्वारे लॉग इन करून घ्यायचं आहे आणि लाभार्थी सध्या स्थिती पृष्ठावरती म्हणजेच बेनिफिशरी स्टेटस पेज या ऑप्शनवरती जाऊन क्लिक करायचं. यानंतर ई-के-वाय-सी स्थिती नो असल्यास तुम्हाला ई-के-वाय-सी या बटनावर क्लिक करायचं. नंतर तुमचा आधार संलग्न क्रमांक आधार नंबर टाकून घ्यायचा आणि तुमचा चेहरा स्कॅन करण्यासाठी तुमची परमिशन द्यायची आहे. यानंतर तुमचा चेहरा यशस्वीरित्या स्कॅन केल्यानंतर ई-के-वाय-सी पूर्ण होणार आहे. आता या तिन्ही पद्धतीने के-वाय-सी केल्यानंतर यामध्ये तुम्हाला ई-के-वाय-सी ची स्थिती ही 24 तासानंतर लाभार्थीच्या स्टेटस मध्ये दिसून येणार आहे. यासाठी तुम्हाला पीएम किसान पोर्टलवर आणि पीएम किसान ई-मित्र चॅट बॉक्स वरील के-वाय-एस मॉडेलवरून शेतकऱ्यांनी ही स्थिती देखील पाहू शकता. तर मित्रांनो, अशी एक महत्त्वाची अपडेट होती. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच महत्त्वाचे व्हिडिओ आणि नवीन अपडेट तुम्हाला भेटत राहतील. भेटूया पुढच्या एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. जय हिंद.